नमस्कार मित्रांनो, प्रदूषण या व्हिडिओ विषयामध्ये आपले स्वागत आहे। या विषयामध्ये आज आपण शिकणार आहोत प्रदूषण, वायू प्रदूषण, जल प्रदूषण, मृदा प्रदूषण, किरणोत्सारी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि औष्णिक प्रदूषण। तर चला प्रथम आपण सुरुवात करूया। प्रदूषण म्हणजे काय? संदूषित पदार्थ जे की वातावरणातील प्रदूषण वाढवण्यास मदत करून त्याचा परिणाम सजीव आणि निर्जीव वस्तूवर हानिकारक स्वरूपात होतो, अशा वातावरणाला प्रदूषण असे म्हणतात। प्रदूषके हवा, पाणी आणि माती प्रदूषणाला कारणीभूत हानिकारक सामग्रीला प्रदूषक म्हटले जाते। प्रदूषणाचे प्रकार: वायू प्रदूषण, जल प्रदूषण, मृदा प्रदूषण, किरणोत्सारी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि औष्णिक प्रदूषण। आता आपण बघू वायू प्रदूषण। वातावरणातील नायट्रोजन, सल्फर, कार्बन, धूर आणि धूलिकण यांचे वाढीचे प्रमाण वायू प्रदूषणास कारणीभूत ठरते। वायू प्रदूषणाचे स्रोत: कारखान्यातील चिमणीमधून निघणारा धूर, जीवाश्म इंधन, CFC यंत्रे, वाहनातून निघणारा धूर इत्यादी हे सर्व वायू प्रदूषणाचे स्रोत आहेत। त्याचप्रमाणे झाडे, पिके नष्ट करणारा आम्लवर्षा, नायट्रोजनयुक्त ऑक्साईड आणि सल्फर यांच्यामध्ये ज्वालाग्राही इंधन विरघळून पाऊस पडल्यास तो आम्लयुक्त पाऊस पडण्यास कारणीभूत ठरतो। आपण खाली आकृतीत बघू शकतो। त्याचप्रमाणे धूर व धुके यांचे मिश्रण: धूर मिश्रित धुके हे कार्बन कणांचे उच्च केंद्रीकरण आणि पाण्याचे द्रवीकरण यांचे एकत्र मिश्रण झाल्यामुळे अंधुक दृश्य निर्माण होण्यास कारणीभूत ठरते। धूर मिश्रित धुके हे धुके आणि धूर यांचे मिश्रण असते, आपण आकृतीत बघू शकतो। त्याचप्रमाणे वायू प्रदूषणाचे परिणाम: प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, ॲलर्जी, डोळ्यांचे जळजळणे आणि तसेच मेंदूला अपाय होऊ शकतो। आम्लयुक्त पावसामुळे वनस्पती, इमारत व बांधकामावर अपायकारक परिणाम होतो। आम्लयुक्त पावसामुळे मातीची रासायनिक रचना बदलते। वायू प्रदूषणामुळे वातावरणातील उष्णतेचे प्रमाण बिघडते। आता आपण बघू जलप्रदूषण। भौतिक, रासायनिक आणि जैविक यांच्यामध्ये जर एखादा बदल झाला तर ते पाण्याच्या गुणधर्माला हानिकारक ठरते आणि त्यांच्यामुळे सजीव जीवनावर परिणाम होतो, म्हणून यास जलप्रदूषण असे म्हणतात। जलप्रदूषणाचे स्रोत: उत्सर्जित तेल, अवजड धातू, किरणोत्सारी अपव्यय, साबण, मैला आणि घरगुती न विरघळणारा घनकचरा जलप्रदूषणात कारणीभूत ठरतो। जलप्रदूषणाचे प्रकार: जमिनीवरील जलप्रदूषण, पृष्ठभागावरील जलप्रदूषण। भूजल प्रदूषण: भूजल हे पिण्यासाठी आणि जलसिंचन यासाठी महत्त्वाचे उगमस्थान आहे। भूजल प्रदूषणाचे स्रोत: उत्सर्जित तेल, मैला आणि रासायनिक उत्पादने जर भूमिगत पाण्यात मिसळले तर ते मनुष्य जातीसाठी असुरक्षित आणि अयोग्य होते। त्याचप्रमाणे पृष्ठभाग जल प्रदूषण: समुद्र, सरोवर, तलाव आणि नदी हे सर्व पृष्ठभागावरील जलस्थान आहेत। पृष्ठभाग जलप्रदूषणाचे स्रोत: कारखान्यातून निघालेला घातक पदार्थाचे स्राव, सांडपाणी, वनस्पती, कीटकनाशके आणि तेल सांडून जाण्याची क्रिया सर्व पृष्ठभागावरील जलप्रदूषणाचे उगमस्थान आहेत। आपण आकृतीत बघू शकतो नदी जल प्रदूषण आणि सागरी जल प्रदूषण। आता आपण बघू जलप्रदूषणाचे परिणाम। जमिनीवरील दूषित पाण्यामुळे कॉलरा, विषमज्वर, कावीळ रोग निर्माण होतो। जलप्रदूषणामुळे वनस्पती आणि पाण्यात राहणाऱ्या जलचर प्राण्यांवर परिणाम होतो। त्याचप्रमाणे तैलतवंग सागरी जीवांच्या मृत्यूस कारणीभूत ठरतात। त्याचप्रमाणे मृदा प्रदूषण: अनिष्ट धोकादायक घटक मातीत मिसळल्यामुळे आणि उपयुक्त घटक काढल्यामुळे जमिनीचा कस आणि मातीतील जीव नष्ट होतात, त्याला मृदा प्रदूषण असे म्हणतात। मृदा प्रदूषणाचे स्रोत: औद्योगिक कचरा, शहरी कचरा, अणुकिरणोत्सर्जी कचरा आणि रासायनिक खतांचा अतिवापर केल्याने माती प्रदूषण होते। त्याचप्रमाणे मृदा प्रदूषणाचे परिणाम:
मातीचा कस कमी होतो, मातीची रचना बदलते, मातीची साक्षरता वाढल्यामुळे शेतीची लागवड करणे अयोग्य ठरते, रासायनिक पदार्थाच्या वाईट वास आणि वायूमुळे आरोग्यास गंभीर समस्या होतात, मृदा प्रदूषणामुळे असंतुलन निर्माण होते आणि वनस्पती जीव प्राणीजात यांच्या अन्नसाखळीवर परिणाम होतो. आता आपण बघू किरणोत्सारी प्रदूषण. पदार्थ वायू, जल आणि मृदा यांच्यात मिसळले असता त्यापासून निर्माण होणाऱ्या प्रदूषणास किरणोत्सारी प्रदूषण असे म्हणतात. किरणोत्सारी प्रदूषणाचे स्रोत कचऱ्याची चुकीची विल्हेवाट, आण्विक शस्त्राची निर्मिती, आण्विक चाचणी, आण्विक अपघात, खाणीतील किरणोत्सारी धातुके, औषधी अनावरणे हे सर्व किरणोत्सारी प्रदूषणाला कारणीभूत ठरतात. त्याचप्रमाणे किरणोत्सारी प्रदूषणाचे परिणाम. किरणोत्सारी प्रदूषणामुळे त्वचेचा कर्करोग, केस नष्ट होणे, मानवी जीन्सवर विकृत परिणाम होतो. आण्विक अपघात वायू प्रदूषणास कारणीभूत ठरतात. त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषण. न इच्छिलेल्या ध्वनीमुळे मानवावर, प्राणीजीवावर आणि वातावरणावर हानिकारक परिणाम होतो. त्याला ध्वनी प्रदूषण असे म्हणतात. ध्वनी प्रदूषणाचे स्रोत औद्योगिक गोंगाट, वाहनांचा आवाज, ध्वनिक्षेपक, बांधकामावरील आवाज इत्यादी हे सर्व ध्वनी प्रदूषणाची कारणे आहेत. आता आपण बघू ध्वनी प्रदूषणाचे परिणाम. ध्वनी प्रदूषणामुळे मानवामध्ये उच्च रक्तदाब, तणाव, हृदयाचे ठोके वाढणे, ऐकू कमी येणे आणि डोकेदुखी अशा प्रकारचे परिणाम आढळतात. उच्च श्रेणी ध्वनीमुळे भीती आणि अस्वस्थता हे वर्तन प्राण्यांमध्ये आढळतात. उच्च ध्वनी हा इमारती, स्मारके आणि पूल यांना धोकादायक असते. त्याचप्रमाणे औष्णिक प्रदूषणाचे परिणाम. औष्णिक प्रदूषणामुळे पाण्यातील तापमान वाढ झाल्यामुळे त्यात ऑक्सिजन विरघळल्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जलचर प्राण्यांवर हानिकारक परिणाम होतो. जलचर प्राण्यांच्या प्रजनन चक्रात बदल होतो. अनेक जलचर प्राण्यांमध्ये रोग वाढण्याची शक्यता असते. जलचर जीवांच्या मृत्यूस निश्चित जबाबदार असतात. सराव. आपल्यासाठी खालील काही प्रश्न दिले आहेत. आपल्या स्वतःच्यावर त्यांना उत्तरे द्या व संकल्पना सुधारित करा. ही सामग्री शालेय शिक्षण प्रकल्प आकाश अंतर्गत विकसित केले गेले आहे. हा प्रकल्प अर्थसहाय्य आहे NME, ICT आणि MHRD भारत सरकार. आमच्याशी संपर्क करण्यासाठी दिलेल्या ईमेल ID वर आम्हाला मेल करा. धन्यवाद.